किडन्या आपल्या शरीरात अखंडपणे कार्य करत असतात. शरीरातील विषारी घटक फिल्टर करतात, द्रव पदार्थांचे संतुलन राखतात आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर पूर्वा बावीकर, ज्या आपल्याला किडनीची योग्य निगा राखण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहेत. डॉक्टर पूर्वा बावीकर, आपलं स्वागत आहे. आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर पूर्वा बावीकर, संभाजीनगर येथे किडनी रोग तज्ञ व किडनी प्रत्यारोपण तज्ञ आहे. डॉक्टर, मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कसे असावे? मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अतिउच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. मिठाचे जास्त प्रमाण म्हणजे काय? एका व्यक्तीने दिवसामध्ये 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून ह्यावर मीठ खाऊ नये. तसेच प्रोटीन बद्दल, शरीराला प्रोटीन कमी पडले तर इजा होते आणि जास्त प्रोटीन खाल्ल्याने सुद्धा किडन्या खराब होऊ शकतात. डॉक्टर, मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कसे असावे? मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अतिउच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. मिठाचे जास्त प्रमाण म्हणजे काय? एका व्यक्तीने दिवसामध्ये 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून ह्यावर मीठ खाऊ नये. तसेच प्रोटीन बद्दल, शरीराला प्रोटीन कमी पडले तर इजा होते आणि जास्त प्रोटीन खाल्ल्याने सुद्धा किडन्या खराब होऊ शकतात. सर्वसाधारण किडनीच्या समस्या कोणत्या असतात? प्रत्येक वयोगटामध्ये किडनी आजार वेगळा होतो. जन्म झालेल्या बाळ किंवा पहिले 10 ते 20 वर्ष मध्ये जन्मजात विकार आढळतात. वयाच्या 3ऱ्या दशकात किंवा 50व्या वर्षीपर्यंत डायबिटीस हा सर्वात कॉमन कारण आहे, ज्याने किडनी आजार होतो. त्यानंतर अतिउच्च रक्तदाब, तंबाखू, बीडी, सिगारेट, व्यसन पण किडनी निकाम्या होऊ शकतात. किडनीच्या आजारांसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनी आजाराच्या कुठल्या स्टेजला तुमचे निदान होते त्यावर ट्रीटमेंट ठरते. तुम्ही लवकर निदान केले तर गोळ्या आणि औषधींवर आजार उलटा फिरवू शकतो. पण जेव्हा दोन्ही किडन्या निकाम्या होतात तेव्हा मात्र पोटाचे डायलिसिस किंवा रक्तातले डायलिसिस किंवा अतिउत्तम उपाय किडनी ट्रान्सप्लांट ह्या प्रकारचे ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. डॉक्टर, मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कसे असावे? मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अतिउच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. मिठाचे जास्त प्रमाण म्हणजे काय? एका व्यक्तीने दिवसामध्ये 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून ह्यावर मीठ खाऊ नये. तसेच प्रोटीन बद्दल, शरीराला प्रोटीन कमी पडले तर इजा होते आणि जास्त प्रोटीन खाल्ल्याने सुद्धा किडन्या खराब होऊ शकतात. डॉक्टर, मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कसे असावे? मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अतिउच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. मिठाचे जास्त प्रमाण म्हणजे काय? एका व्यक्तीने दिवसामध्ये 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून ह्यावर मीठ खाऊ नये. तसेच प्रोटीन बद्दल, शरीराला प्रोटीन कमी पडले तर इजा होते आणि जास्त प्रोटीन खाल्ल्याने सुद्धा किडन्या खराब होऊ शकतात. सर्वसाधारण किडनीच्या समस्या कोणत्या असतात? प्रत्येक वयोगटामध्ये किडनी आजार वेगळा होतो. जन्म झालेल्या बाळ किंवा पहिले 10 ते 20 वर्ष मध्ये जन्मजात विकार आढळतात. वयाच्या 3ऱ्या दशकात किंवा 50व्या वर्षीपर्यंत डायबिटीस हा सर्वात कॉमन कारण आहे, ज्याने किडनी आजार होतो. त्यानंतर अतिउच्च रक्तदाब, तंबाखू, बीडी, सिगारेट, व्यसन पण किडनी निकाम्या होऊ शकतात. किडनीच्या आजारांसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनी आजाराच्या कुठल्या स्टेजला तुमचे निदान होते त्यावर ट्रीटमेंट ठरते. तुम्ही लवकर निदान केले तर गोळ्या आणि औषधींवर आजार उलटा फिरवू शकतो. पण जेव्हा दोन्ही किडन्या निकाम्या होतात तेव्हा मात्र पोटाचे डायलिसिस किंवा रक्तातले डायलिसिस किंवा अतिउत्तम उपाय किडनी ट्रान्सप्लांट ह्या प्रकारचे ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. किडनीच्या आजारांसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनी आजाराच्या कुठल्या स्टेजला तुमचे निदान होते त्यावर ट्रीटमेंट ठरते. तुम्ही लवकर निदान केले तर गोळ्या आणि औषधींवर आजार उलटा फिरवू शकतो. पण जेव्हा दोन्ही किडन्या निकाम्या होतात तेव्हा मात्र पोटाचे डायलिसिस किंवा रक्तातले डायलिसिस किंवा अतिउत्तम उपाय किडनी ट्रान्सप्लांट ह्या प्रकारचे ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. डॉक्टर, मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कसे असावे? मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अतिउच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. मिठाचे जास्त प्रमाण म्हणजे काय? एका व्यक्तीने दिवसामध्ये 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून ह्यावर मीठ खाऊ नये. तसेच प्रोटीन बद्दल, शरीराला प्रोटीन कमी पडले तर इजा होते आणि जास्त प्रोटीन खाल्ल्याने सुद्धा किडन्या खराब होऊ शकतात. सर्वसाधारण किडनीच्या समस्या कोणत्या असतात? प्रत्येक वयोगटामध्ये किडनी आजार वेगळा होतो. जन्म झालेल्या बाळ किंवा पहिले 10 ते 20 वर्ष मध्ये जन्मजात विकार आढळतात. वयाच्या 3ऱ्या दशकात किंवा 50व्या वर्षीपर्यंत डायबिटीस हा सर्वात कॉमन कारण आहे, ज्याने किडनी आजार होतो. त्यानंतर अतिउच्च रक्तदाब, तंबाखू, बीडी, सिगारेट, व्यसन पण किडनी निकाम्या होऊ शकतात. किडनीच्या आजारांसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनी आजाराच्या कुठल्या स्टेजला तुमचे निदान होते त्यावर ट्रीटमेंट ठरते. तुम्ही लवकर निदान केले तर गोळ्या आणि औषधींवर आजार उलटा फिरवू शकतो. पण जेव्हा दोन्ही किडन्या निकाम्या होतात तेव्हा मात्र पोटाचे डायलिसिस किंवा रक्तातले डायलिसिस किंवा अतिउत्तम उपाय किडनी ट्रान्सप्लांट ह्या प्रकारचे ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. किडनीच्या आजारांसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनी आजाराच्या कुठल्या स्टेजला तुमचे निदान होते त्यावर ट्रीटमेंट ठरते. तुम्ही लवकर निदान केले तर गोळ्या आणि औषधींवर आजार उलटा फिरवू शकतो. पण जेव्हा दोन्ही किडन्या निकाम्या होतात तेव्हा मात्र पोटाचे डायलिसिस किंवा रक्तातले डायलिसिस किंवा अतिउत्तम उपाय किडनी ट्रान्सप्लांट ह्या प्रकारचे ट्रीटमेंट
देखील उपलब्ध आहे. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.